वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात बुधवार दिनांक 21 रोजी एक 23 वर्षीय युवती उपचारार्थ दाखल झाली असता तिला तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये मुदत संपलेली सलाईन लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। यानंतर तरुणीला सलाईनचा त्रास होऊ लागल्याने हा प्रकार उघडकीला आला। याबाबत माहिती मिळताच शिरोडा सरपंच लतिका रेडकर व माजी उपसभापती सिद्धेश परब यांच्यासहित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले। या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। यानंतर शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात मुदतबाह्य सलाईनचा वापर रुग्णांवर केल्याप्रकरणी कर्तव्यावरील परिचारिकेविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर एम.एच. पाटील यांनी उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर यांना कळविले आहे। शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आकाश कोठोळे, सहाय्यक अधिसेविका श्रीमती जानवी कुशे, परिसेविका श्रीमती वासंती वराडकर व अधिपरिचारिका श्रीमती दर्शना राणे यांनाही जिल्हा शल्य चिकित्सकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। तुम्ही त्यांच्यावर कारवाई अशा भाषेत करा। नाही कारवाई होणार त्यांच्यावर एकट्यावर नाही साहेब, ह्याला इंचार्ज आहेत, यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे, यांचं पण लक्ष असलं पाहिजे तेवढंच। 6 महिने सगळे ग्रामस्थ पाहून त्यांच्या समोर बसून सलाईनची मागणी करतात आहे। का डिस्ट्रॉय केलं जाते? नाही साहेब, आता गुन्हे दाखल झालेच पाहिजे, पण आता तुम्ही सलाईन हा कोणाला डिस्ट्रॉय केला की कोणाच्या अंगात चढवला आम्हाला माहिती नाही। तुम्ही आता चेकअप झाली पाहिजे, टोटल इन्क्वायरी होणार। आता तुम्हाला टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।